नाशिकमध्ये सुरू असलेल्या गोदा आरतीला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलेला आहे। गोदा आरती करण्यासाठी नदीपात्रात 11 चौथरे तयार करण्यात आलेले आहे आणि चौथऱ्यांचं बांधकाम न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारं ठरेल, त्यामुळे या ठिकाणी कोणतेही बांधकाम करू नये अशी मागणी पर्यावरण प्रेमी राजेश पंडित यांनी न्यायालयात केली आहे। त्यामुळे आता गोदावरी आरतीला ब्रेक लागणार का हा देखील सवाल उपस्थित झाला आहे। याच विषयी राजेश पंडित यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गोदा आरतीवरनं वाद सुरू होता। हा वाद पोलिसांपर्यंत पोहोचला होता। दोघं बाजूंनी लाटाकाट्याची भाषा देखील वापरण्यात आली होती। मात्र आता वाद जो आहे तो थेट न्यायालयात पोहोचणार आहे। आपल्यासोबत राजेशजी पंडित आहेत। काय सांगाल? खरं तर दोघं गटांकडनं वाद सुरू होता गोदा आरतीवरनं, आता आपण न्यायालयात जाणार आहात। नाही, हा विषय आमचा जो न्यायालयाचा विषय आहे तो म्हणजे उच्च न्यायालयाचा आदेश आहे 2018 साली झालेला की नदी पात्रात अथवा तिच्या निळ्या पूररेषेमध्ये कुठल्याही प्रकारचं पक्क तात्पुरतं बांधकाम अलाउड नाही आहे। टेम्पररी और परमनंट स्ट्रक्चर्स अलाउड नाही आहेत। आता आपण जी गोदावरी आरती हा जो विषय आहे तर आमचं असं म्हणणं आहे की ती आरती गोदावरीची असावी, त्याच्याकरता गोदावरी पुनर्जीवित होणं गरजेचं आहे। जे माननीय उच्च न्यायालयाच्या समितीने सांगितलेलं आहे की नदीपात्रातलं कॉन्क्रीट काढायला पहिले लावलेलं आहे। आता नदीपात्रातलं कॉन्क्रीट न काढता आपण नव्याने परत कॉन्क्रिटायझेशन करणार आहात जे प्रस्तावित केलेलं आहे, त्याला आमचा विरोध आहे आणि त्याला आमचाच नाही तर न्यायालयाचा स्पेसिफिक ऑर्डर्स आहेत की तसं करणं अलाउड नाही आहे। म्हणून हे काल आम्ही लीगल नोटीस दिली की बाबांनो, तुम्ही असं काही करू नका की जेणेकरून माननीय उच्च न्यायालयाचा अवमान होईल। खरं तर पोलिसांपर्यंत जो वाद होता तो आता थेट न्यायालयात पोहोचला आहे। अशाच पद्धतीने या ठिकाणी गोदा आरतीची ती गोदा आरतीच केली गेली पाहिजे। रामकुंड परिसरातलं कुठलंही काँक्रीट किंवा या ठिकाणी तोडफोड करून या ठिकाणी गोदा आरतीसाठी नव्याने जागा जी ती या ठिकाणी करू नये असं देखील राजेश पंडित यांचं म्हणणं आहे। आणि आता न्यायालयात नेमकं याच्याविषयी काय निकाल लागतो हे पाहण्यात इतकं महत्त्वाचं ठरणार आहे। खुशाल पाटील, पुढारी न्यूज, नाशिक।